दिवा रेल्वे स्थानकावर पावसाळ्यात निर्माण झालेल्या विविध समस्यांमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने नगरसेवक तथा दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट आदेश कमलाकर भगत यांनी रेल्वे प्रशासनाकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी करणारे निवेदन सादर केले। दिवा रेल्वे स्थानकावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, मात्र सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अनेक फलाटांवरील छते गळत असल्याने पावसाचे पाणी थेट प्रवाशांवर आणि बाकांवर पडत आहे। परिणामी प्रवाशांना बाकांचा वापर करता येत नसून लोकलची प्रतीक्षा करताना अनेकांना फलाटावर छत्री उघडून उभं राहावं लागत आहे। याशिवाय मुंबई दिशेकडील जिन्यावरील पत्रे तुटलेले असून काही पत्रे दुरुस्तीच्या कामासाठी काढून ठेवण्यात आलेली आहेत, मात्र ती अद्याप बसवण्यात आलेली नसल्याने प्रवाशांना जिना चढताना आणि उतरताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे। जिन्याखाली आणि परिसरात पावसाचं पाणी साचत असल्याने घसरून अपघात होण्याचा धोका वाढलेला आहे। कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या पूर्वेकडे उतरणाऱ्या भागात प्रकाश व्यवस्था अपुरी असल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना अंधारातून मार्ग काढावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे आणि तसेच संबंधित जिना उतरल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची विशेष गैरसोय होते आहे। या सर्व समस्या प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि दैनंदिन सुविधांशी संबंधित असल्याने रेल्वे प्रशासनाने गळकी छते तातडीने दुरुस्त करावी, तुटलेली पत्रे बसवावेत, पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी आणि अपुरी प्रकाश व्यवस्था सुधारावी अशी मागणी ॲडव्होकेट आदेश भगत यांनी केली आहे। प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता आणि रेल्वे प्रवाशांनी या समस्यांवर कितपत आणि किती लवकर उपाययोजना करते याकडे दिवेकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आज दिवा स्टेशन मॅनेजर यांना आज भेटून मी निवेदन दिलेलं आहे। पावसाळ्यापूर्वी जी देखभाल करायला हवी होती रेल्वे प्रशासनाने ती दिवा स्थानकात केलेली दिसत नाहीये। आजही आपण पहिल्या पावसात पाहिलं तर बरेचशा प्लॅटफॉर्मवर छत गळके आहेत, प्रवाशांना बसायला देखील जागा होत नाही, इतके बऱ्याच ठिकाणी पत्रांची गळती होते। याशिवाय जे जिना आहे मुंबई दिशेकडची त्याला उतरताना त्याच्यावरचे जे पत्रे आहेत ते तुटलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी काम करताना पत्रे काढून ठेवलेले ते अजूनही बसवले नाहीये। याशिवाय मुंबईकडचा जो पादचारी पूल आहे उतरल्यानंतर तिथे रेल्वेने कामासाठी एक खड्डा खोदला होता, तो खड्डा पूर्णतः अजून भरलेला नाहीये, त्याच्यामुळे तेथे देखील पाणी साचते, त्यामुळे प्रवाशांना त्या पाण्यातून चढावं किंवा उतरावं लागते। याशिवाय पूर्वेकडील जो ब्रिज आहे कल्याण दिशेकडचा तिथे सुद्धा आपण पाहिलं तर रात्री प्रचंड काळोख असतो। याशिवाय तिथून उतरल्यानंतर देखील समोर पाणी असल्यामुळे तिथूनही प्रवाशांना ये जा करण्यास फार अडचण निर्माण होते। तसेच इथे स्थानक परिसरातील जी प्रकाश व्यवस्था आहे ती सुद्धा अपूर्ण आहे। तर मी आज या स्टेशन मास्टरांना भेटून प्रवासी संघटनेतर्फे आज निवेदन दिलेलं आहे की आपण या सगळ्या जी कामं आहेत जी पावसाळ्यापूर्वी आपण करायला हवी होती ती आपण केली पाहिजे, जेणेकरून आमच्या दिवेकर रेल्वे प्रवाशांना त्रास होणार नाही आणि ज्या ठिकाणी लिकेज आहेत ते तात्काळ आपण दुरुस्त केले पाहिजे।